कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे जनावरे चोरणाऱ्या चोरांनी पाठलाग करणाऱ्या पोलीस गाडीवरती गोळीबार केलाय। यामध्ये पोलीस गाडीचे चालक जखमी झालेत। त्यावेळी त्यांचा जीपवरचा ताबा सुटला, मात्र गाडीतील इतरांनी प्रसंगावधान राखून जीपवर ताबा मिळवलाय। त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे जनावरे चोरणाऱ्या चोरांनी पाठलाग करणाऱ्या पोलीस गाडीवर केलेल्या गोळीबारामध्ये गाडीचे चालक गंभीर जखमी झाले। चालकाचा ताबा सुटल्यानंतर गाडीमधील दुसऱ्याने ताबा घेतला, त्यामुळे गाडीचा मोठा अपघात टळलाय। यामध्ये 14 जणांचे प्राण वाचलेत। कर्जत पोलीस स्टेशनच्या शासकीय जीपमधनं सहाय्यक फौजदार रत्नाकर मकासरे, SD लोखंडे, चालक BR पवार हे रात्रीची गस्त करत असताना चापडगाव परिसरामधील किशोर भगवान थोरात यांच्यावरती अटक वॉरंट बजावून त्यांना ताब्यात घेऊन रात्री 3 वाजण्याच्या सुमारास कर्जतकडे ते येत होते। यावेळी नगर सोलापूर राज्य मार्गावरती चापडगाव बस थांब्यावरती पोलीस गाडी थांबली असता समोरच्या दिशेने पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी येताना दिसली। पोलीस चालक पवार यांनी डिप्पर देऊन हात दाखवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिकअपच्या चालकाने गाडी न थांबवताच पुढे निघून गेला। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू ठेवला असता त्या गाडीमधनं 3 चोरीच्या गायी असल्याचा संशय पोलिसांना आला। पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला। पिकअपमध्ये चालकासह 3 जण होते। काही अंतरावर गेल्यानंतर पोलीस गाडीनं चोरट्यांच्या पिकअप गाडीला गाठलं। तेवढ्यात पिकअपमधील क्लीनर साईडला बसलेल्या इसमानं त्यांच्याकडील अग्निशस्त्रामधनं पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केलाय। ती गोळी चालक पवार यांच्या दंडाला लागली, त्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला। त्यावेळी गाडीमधील इतरांनी स्टेअरिंगवर ताबा घेतला, मात्र गाडी कल्याण नन्नवरे यांच्या दुकानाच्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकलीये। पोलिसांनी जखमी चालक पवार यांना अक्षय शिंदे यांच्या रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करून मिरजगाव येथील सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलाय। पोलिसांवर गोळीबार करून पुढे जाणारी पिकअप गाडी निमगाव डाकूकडे जात असताना जाधव वस्तीकडील रस्त्याकडे वळवली गेली, त्यामुळे ती गाळामध्ये फसली। चोरट्यांनी पहाटेपर्यंत ती गाडी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दिवस उजळू लागल्यानंतर गाडी आणि गाडीमधील जनावरं तशीच सोडून चोरट्यांनी पलायन केलंय। पिकअपमध्ये चोरून आणलेल्या गायी धांडेवाडी येथील अनिल धांडे यांच्या असल्यानं त्यांनी गायी चोरीची फिर्याद दिली आहे। तर सहाय्यक फौजदार मकासरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत भोये हे करतायत। पोलिसाची गाडी माझ्या घरी 2:40 आली। मी त्या गाडीत बसलो। बसल्याच्या नंतर कर्जत रोडने निघाल्याच्या नंतर नागेश घनवराच्या घराच्या अलीकडे एक पिकअप आम्हाला ओव्हरटेक केलं। तो काही थांबला नाही। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला। पाठलाग केल्याच्या नंतर करमाळा रोडने निघाल्याच्या नंतर युवराज पेट्रोलियम तिथं त्यांनी गाडी वळून सपाटे आप्पाच्या तिथं गाडी पोलिसांनी काट्या मारल्या। काट्या मारल्याच्या नंतर चापडगाव चौकात तिथं गोळीबार केल्याच्या नंतर पोलीस घायल झाल्याच्या नंतर माजलगाव रोडने फास्ट गेला। नंतर पोलिसाला गोळी लागल्याच्या नंतर पोलिसांना काही न कळल्यामुळं पोलिसांची टिरिंग मी उभा राहून ती वळवल्याच्या नंतर गाडी कठड्यावर जाऊन आदळली। आशिष बुरा, C24 तास, कर्जत।